चला राहुल महाले, राहुल महाले. हा प्रदीप आहे प्रदीप. चला प्रदीप निकम. आवाजाकडे लक्ष द्या. आता पुन्हा पुन्हा आवाज नाही घेतले जाणार कारण खूप साऱ्या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज आहेत. तदनंतर पुढची मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यासाठी सन्मान्य किशोर बापू पुढे यायचे तुम्ही. किशोर बापू. राहुल महाले हा गोधर्म वॉरियर या संघाचा मॅन ऑफ द मॅच, दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तदनंतर सचिन कापडणीस, सन्मान्य सचिन कापडणीस तुम्ही पुढे यायचंय. तुमच्या हस्ते पुढची मॅन ऑफ द मॅच कुणाल सांबळे, साई इंडियन्स. कुणाल सांबळे यायचंय. तदनंतर पुढची मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी सचिन भाऊ मुत्ता तुम्ही पुढे यायचंय. सचिन भाऊ मुत्ता तुम्ही पुढे यायचंय. आणि पुढच्या मॅन ऑफ द मॅच जाते तुमच्याच लहान बंधूंना, अर्थातच कुणाल मुत्ता. चला या. तदनंतर पुढची मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी अरुण आहिरे तुम्हाला विनंती असेल तुम्ही पुढे यायचं. आणि पुढच्या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जाते प्रशांत वाघ, आदेश 11. प्रशांत वाघ नसेल तर प्रशांत वाघच्या जागी रोशन आहिरे तुम्ही ती मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारायची. प्रशांत वाघ याची. प्रशांत वाघ तुमच्याच टीम मध्ये होता ना. हा तुम्ही घेऊन घ्या तुमच्याजवळ आणि तुम्ही नंतरून त्याला वितरित करून द्या. तदनंतर पुढची मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी सन्मान्य सोपान सर तुम्ही पुढे यायचंय. प्रशांत वाघ याला ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी होती. पुढची मॅन ऑफ द मॅच सोपान सर शुभम चौधरी याला 6व्या मॅच मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते. शुभम चौधरी. तदनंतर शेखर सर तुम्ही पुढे यायचंय. सन्मान्य शेखर सर तुमच्या हस्ते पुढची मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी, दुसरी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी होती कुणाल मुत्ता यांना. चला. तदनंतर पुढची मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी सन्मान्य स्नेहराज सावंत यांना विनंती असेल तुम्ही पुढे यायचं. आणि 8व्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय सुनील चौधरी. स्नेहराज सावंत तुम्ही तिथेच थांबायचे. पुढच्या मॅच मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी तुमच्याच हस्ते दिली जाईल. समाधान मोरे. येस. त्यानंतर पुढची मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी वितरित करण्यासाठी सन्मान्य धनराज सावंत तुम्ही पुढे यायचे. धनराजजी सावंत तुमच्या शुभ हस्ते पुढची मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जाते शुभम चौधरी. 10व्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय शुभम चौधरी. तदनंतर 11व्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वितरित करण्यासाठी सतीश कापडणीस तुम्हाला विनंती असेल तुम्ही पुढे यायचे. सतीश भाऊ कापडणीस. आणि 11व्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय कुणाल भाऊ आहिरे. कुठे तुम्ही आता इथे होते, कुठे गेले. हा येस कुणाल भाऊ आहिरे यांना दिलं जात आहे 11व्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. इकडे चालू आहे कॅमेरा. येस. त्याच्यानंतर सन्मान्य शिवाभाऊ चव्हाण तुम्ही पुढे यायचंय. आणि तुमच्या हस्ते हा पुढचा मॅन ऑफ द मॅच, 12वा मॅन ऑफ द मॅच आणि वैयक्तिक 3रा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा कुणाल भाऊ मुत्ता. तदनंतर सन्मान्य परेश भांबरे तुम्ही पुढे यायचे. तुमच्या शुभ हस्ते पुढच्या 13व्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. आणि पुन्हा एकदा राहुल महाले. चला परेश भाऊ तुम्ही पुढे यायचंय. आणि 13व्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय दुसऱ्यांदा राहुल महाले. त्यानंतर 14व्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेल. काय नाव आहे हे, काय नाव आहे. ओ कुणाल भाऊ हे ना. हा यस मुस्तफा पुढे यायचंय मॅन ऑफ द मॅच वितरित करण्यासाठी. मुस्तफा. आणि 14व्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे विजय कापडणीस आहेत का. हा येस चला विजय कापडणीस यांना हा मॅन ऑफ द मॅच वितरित केला जातोय. तदनंतर कुणाल आहिरे तुम्ही पुढे यायचं मॅन ऑफ द मॅच वितरित करण्यासाठी. कुणाल आहिरे तुमच्या शुभ हस्ते 15व्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल नितीन भांबरे यांना. सन्मान्य नितीन भांबरे अर्थातच जॉन टी याला दिला जातो हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तदनंतर विनायक पाटील तुम्ही पुढे यायचे. विनायक भाऊ पाटील. सन्मान्य विनायक भाऊ पाटील कुठे आहेत. सन्मान्य विनायक भाऊ पाटील येस आलेत का. त्यांच्या हस्ते 16व्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे देवीदास चव्हाण. हा 16व्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. आणि इथे मात्र 17व्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी निमंत्रित करेल बबन आहिरे यांना. सन्मान्य बबन आहिरे. येस
बबन अहिरे आणि 17व्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय कुणाल अहिरे. त्यांचा टी शर्ट पण राहिला होता, तो टी शर्ट पण द्यायचा आहे. त्यांचा टी शर्ट पण राहिला होता, तो टी शर्ट पण इथे वितरित करायचा आहे. आणि टी शर्ट वितरित करण्यासाठी धीरज याने यायचंय. चला धीरज, तुम्ही पण यायचंय पुढे. धीरज, तुमच्या शुभ हस्ते हा टी शर्ट दिला जाईल. यानंतर सन्मान्य किरण सावंत यांना विनंती असेल तुम्ही पुढे यायचंय. सन्मान्य किरण सावंत. क्वालिफायर 2 आणि मेगा फायनल अशा 2 मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज उरल्या. तर या दोघही मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज जात आहेत वन साइड हिरो अर्थातच कुणाल मुत्था यांना. सेमीफायनल आणि फायनल दोघही मॅचच्या मॅन ऑफ द मॅच ठरत आहेत कुणालजी मुत्था. दोघं देऊन द्या, दोघं देऊन द्या, दोघं देऊन द्या, दोघं देऊन द्या. एक कोणाला द्यायची आता. धन्यवाद. यानंतर 6 संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्या 6 संघांपैकी 4 संघ इथे उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावत आहेत. तर कुणाल भाऊ तुम्ही पुढे जायचं, त्या कशा कशा ट्रॉफी द्यायच्या आहेत ते बघायचंय. तर प्रथमतः मी विनंती करेल सचिन भाऊ मुत्था यांना की त्यांनी पुढे यायचंय. आणि पहिला उत्तेजनार्थ संघ आहे 3ऱ्या क्रमांकाचा, अर्थातच एनसीटी वॉरियर या संघाला दिलं जात आहे उत्तेजनार्थ पारितोषिक. चला चला एनसीटी वॉरियर पुढे यायचंय आणि हे 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही तुमच्या हातात स्वीकारायचंय. चला लवकर अमोल या पुढे या. एनसीटी वॉरियर. धन्यवाद. तदनंतर 4थ्या क्रमांकाचा ठरलेला संघ आणि त्या संघाला पारितोषिक देण्यासाठी सन्मान्य सचिन कापडनीस तुम्हाला विनंती असेल. सन्मान्य सचिन भाऊ कापडनीस तुम्ही पुढे यायचं. आणि हा 4थ्या क्रमांकाचा ठरलेला संघ आहे गोधर्म वॉरियर्स. गोधर्म वॉरियर या संघाने पुढे यायचंय आणि हे पारितोषिक स्वीकारायचंय. गोधर्म वॉरियर. गोधर्म वॉरियर या संघाला हे 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाते सन्मान्य सचिनजी कापडनीस यांच्या शुभ हस्ते. यानंतर 5व्या क्रमांकाचा संघ ठरला या स्पर्धेत आणि त्या संघासाठी पारितोषिक दिलं जाते सन्मान्य राजू शेठ यांच्या शुभ हस्ते. आणि 5व्या क्रमांकाचा संघ आहे आदेश 11. आदेश 11. आदेश 11 हा संघ ठरतोय 5व्या क्रमांकाचा संघ आणि त्याला दिले जाते राजू शेठ यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह. त्यानंतर 6व्या क्रमांकाचा संघ आणि त्या संघासाठी पारितोषिक वितरित करण्यासाठी सन्मान्य किशोर बापू यांना विनंती असेल की त्यांनी पुढे जायचंय. आणि 6व्या क्रमांकाचा संघ ठरतोय सोना 11 या संघाला हे पारितोषिक दिलं जात आहे. चला आता या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण वळणार आहोत. वैयक्तिक पारितोषिकांकडे या ट्रेकर्स क्रिकेट क्लब आयोजित आविष्कार भाऊ भुसे चषकाचे वैयक्तिक पारितोषिक आहेत आणि त्या वैयक्तिक पारितोषिकांची इथे आपण मेजबानी लावतोय. अर्थातच या चषकाचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि ते पारितोषिक देण्यासाठी सन्मान्य सोपान सर यांना विनंती करेल की त्यांनी पुढे यायचंय. बेस्ट फिल्डरसाठी हे पारितोषिक दिलं जाते आणि या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ठरतोय 40+ दर्जेदार खेळाडू अर्थातच नामपूर टेनिस क्रिकेटला उंचीवर नेऊन ठेवलेलं नाव आरिफ खान. गेलेत का आरिफ भाऊ? चला त्यांच्या जागी दुसरं कुठेतरी यायचंय. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक देण्यासाठी मी निमंत्रित करेल भूषण खैरनार यांना. त्यांनी पुढे यायचंय. तदनंतर दिनेश आहिरे यांनी देखील पुढे यायचंय आणि तदनंतर गिरीश पाटील यांनी देखील पुढे यायचंय आणि त्या तिघ ट्रॉफ्या तुम्ही हातात घ्यायच्या आहेत. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट अर्थातच नाही ते पुन्हा त्यांना हे 3 ट्रॉफ्या त्यांच्या हातात वितरित करतील. आणि हे 3ही पारितोषिक जात आहेत कुणाल मुत्था यांना. चला ते कॅश प्राइज आपण नंतर देऊ ना. कुणाल भाऊ पहिले हे तुम्ही ऍक्सेप्ट करा ना, हे स्वीकारा ना तुम्ही. कुणाल भाऊ तुम्ही हे पहिले स्वीकारा ना. कुणाल भाऊ तुम्ही हे पहिले स्वीकारा. कुणाल भाऊ ते आम्ही नंतर करतो नका बरं. येस
एस बेस्ट बॉलरची इथे ट्रॉफी वितरित केली जाते. निश्चितच भूषण खेळणार तदनंतर दिनेश अहिरे गिरीश पाटील यांच्या वतीनं. त्याच्यानंतर बेस्ट बॅटरची पण ट्रॉफी द्यायची. बेस्ट बॅटरची ट्रॉफी द्यायची आणि मॅन ऑफ द सिरीजची सुद्धा ट्रॉफी द्यायची. कुणाल भाऊ तुम्ही आतमध्ये उभे राहा आणि त्या दोघं ट्रॉफी तुम्ही स्पीकर आतमध्ये उभे राहा. येस आतमध्ये उभे राहा. येस बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आविष्कार भाऊ भुसेच्या शिकाचा मॅन ऑफ द सिरीज ठरतोय अर्थातच वन साइड हिरो कुणाल मुत्था. बिग कॉंग्रॅट्स. आणि एस कुणाल सांबळे याला कॅश प्राइज होतं कुणाल मुत्था यांच्या वतीनं. चला कुणाल भाऊ तुमच्या वतीनं कुणाल सांबळेला दिलं जाणारं कॅश प्राइज तुम्ही द्यायचंय. चला कुणाल भाऊ मुत्ता. कुणाल भाऊ तुमच्या वतीनं जे कॅश प्राइज होतं ते वितरित करायचं आहे कुणाल सांबळे यांना. चला कुणाल सांबळे यांना कॅश प्राइज दिलं जाते. एक आगळ वेगळं कॅश प्राइज 501 रुपयाचं. स्वतः गोलंदाज कुणाल मुत्ता होते की मला एक विकेट दे तुझी आणि तुला मी 500 रुपये देईल असं हे कॅश प्राइज दिलं जातंय. निश्चितच. चला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे या स्पर्धेचं रोख रक्कम 31,000 रुपये आणि ते पारितोषिक वितरित करण्यासाठी सन्मान्य दिनेश कारभारी काकडे यांना विनंती करेल की त्यांनी पुढे यायचंय. आणि द्वितीय क्रमांकाचा चषक देखील त्यांनी त्यांच्या हातात घ्यायचा आहे. आणि ट्रेकर्स क्रिकेट क्लब नागपूर आयोजित आविष्कार भाऊ भुसे चषक प्रीमियर लीग 2025 चा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय साई इंडियन्स. काहींनी खाली बसायचंय. सर्वांनी खाली बसायचंय. 1-2 जणांना वरती उभं राहू दे अर्थातच ते कॅमेऱ्यात चांगलं कैद होईल. धन्यवाद. उपविजेता ठरलेला संघ आहे साई इंडियन्स. तर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी मी निमंत्रित करेल सन्मान्य किरण पवार यांच्याकडून आहे रोख रक्कम 51,000 रुपये आणि प्रथम क्रमांकाचा आकर्षक आणि दर्जेदार चषक अर्थातच ट्रेकर्स क्रिकेट क्लब आयोजित आविष्कार भाऊ भुसे चषक. आणि या स्पर्धेचा मानकरी ठरतोय मोसम 11. या सर्वच मान्यवरांनी पुढे यायचंय. ट्रेकर्स क्रिकेट क्लब आयोजित आविष्कार भाऊ भुसे चषक नामपूर नगरीची ही प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचा मानकरी ठरतोय मोसम 11. खूप खूप अभिनंदन असेल विजेत्यांचं. चला स्पर्धा खूप दर्जेदार झाली या स्पर्धेच्या निमित्तानं. कोणाला काही राग आला असेल काही वाईट वाटलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण पुढच्या वर्षी भेटूया याच मैदानावर एका बहारदार आणि सदाबहार स्पर्धेच्या निमित्तानं. तोपर्यंत जीटीसी लाईव्हच्या व्ह्यूअर्सला या प्रेक्षकांना आणि सर्व मित्रांना शुभ संध्या शुभ